इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम पाहतोय आपण. प्रॉब्लेम तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या, त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते. कॅल्क्युलेट मटेरियल टर्नओव्हर रेशो. तुम्हाला स्टॉक टर्नओव्हर रेशो, मटेरियल टर्नओव्हर रेशो किंवा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो तिन्हींपैकी कोणताही शब्द विचारला जाऊ शकतो. ऑफ मटेरियल ए अँड बी, दोन प्रकारचं मटेरियल आहे, ए आणि बी. अँड डिटरमाइन विच मटेरियल इज फास्ट मुव्हिंग, हा शब्द नवीन आहे. बघा, आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मटेरियल ए आणि मटेरियल बी ची स्टॉक इन हँड आहे 1/4/19 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. त्यानंतर स्टॉक इन हँड आहे 31/3/20 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ए चा 1400, बी चा 2000 रुपये आहे. क्लोजिंग स्टॉक ए चा 1000 आणि बी चा 2400 आहे. त्यानंतर परचेसेस दिलेले आहेत 2019-20 मधले 23,000 आणि 3,600 रुपये. आता दोन मटेरियल आहे, जर एक मटेरियल असेल ना तर हा क्वेश्चन विचारला जात नाही की कोणतं मटेरियल फास्ट मुव्हिंग आहे किंवा कोणतं मटेरियल स्लो मुव्हिंग आहे. परंतु दोन मटेरियल असल्यामुळे कोणतं मटेरियल त्यापैकी फास्ट मुव्हिंग आहे किंवा कधी असं विचारतात कोणतं मटेरियल स्लो मुव्हिंग आहे किंवा कोणत्या मटेरियलवर स्ट्रिक्ट कंट्रोल आवश्यक आहे, असा क्वेश्चन विचारला जातो. आता फास्ट मुव्हिंग म्हणजे काय, तर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करणार अगोदर. त्यासाठी आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम लागेल. सूत्र आपण एकदा टाकणार, कॅल्क्युलेशन दोनदा करणार, एकदा मटेरियल ए चं आणि एकदा मटेरियल बी चं. त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करणार, एकदा मटेरियल ए चा एकदा मटेरियल बी चा, म्हणजे सूत्र एकदा टाकायचं, कॅल्क्युलेशन मात्र दोनदा करायचे. त्यानंतर आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्स मध्ये काढणार आणि इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो डेज मध्ये काढणार. मग टाइम्स मध्ये काढल्यानंतर जे मटेरियलचा टाइम्स मधलं उत्तर जास्त येईल ते मटेरियल फास्ट मुव्हिंग असतं, किंवा ज्या मटेरियलचा डेज मधलं उत्तर कमी येईल म्हणजे कमी डेज येतील. म्हणजे थोडक्यात काय की जे मटेरियल स्टॉक मध्ये कमी दिवस राहतं ते फास्ट मुव्हिंग मटेरियल आहे. फास्ट मुव्हिंग, मूव्ह करतं म्हणजे काय, तर स्टॉक मध्ये जास्त दिवस राहत नाही, त्याला फास्ट मुव्हिंग मटेरियल असं म्हणतात. मग आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर खाली कन्क्ल्युजन म्हणून एक नोट देणार, त्यामध्ये ए चा काय रेशो आला असेल तो एक्सप्लेन करणार, बी चा काय रेशो आला असेल तो एक्सप्लेन करणार, आणि मग त्यापैकी दोन पैकी कोणतं मटेरियल फास्ट मुव्हिंग आहे ते आपण त्यामध्ये नोटमध्ये लिहिणार आहोत. बाकी ह्याचं कॅल्क्युलेशन वगैरे काहीही नाहीये. प्रॉब्लेम लिहून झाला की रेज हँड करा. बघा, आता आपल्याला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे मटेरियल ए आणि मटेरियल बी चा. त्यासाठी वरती लिहा कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो फॉर्म्युला लिहा, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आता आपण अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढून घेऊ. त्यासाठी कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमचा फॉर्म्युला लिहा, ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आता मटेरियल ए आणि मटेरियल बी दोनदा कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. अगोदर घ्या मटेरियल ए. ए च्या किमती आपण टाकून घेऊ. ए चा ओपनिंग स्टॉक आहे 1400 रुपये प्लस परचेसेस आहेत 23,000 रुपये मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 1000. कॅल्क्युलेशन करून ए चं कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमचा आन्सर आलेला आहे 23,400 रुपये. त्यानंतर मटेरियल बी चं कॅल्क्युलेशन करू. मटेरियल बी चं ओपनिंग स्टॉक आहे 2000 प्लस परचेसेस आहेत 3600 मायनस क्लोजिंग स्टॉक आहे 2400. कॅल्क्युलेशन करून मटेरियल बी चा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम आलेला आहे 3200 रुपये. आपण अगोदर फॉर्म्युला लिहिला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा, त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करून घेतलं मटेरियल ए आणि मटेरियल बी चं.
पुढचं कॅल्क्युलेशन घ्या ॲव्हरेज स्टॉकचं. ॲव्हरेज स्टॉकसाठी सूत्र एकदा टाका, कॅल्क्युलेशन दोनदा करा. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2. फर्स्ट मटेरियल ए. मटेरियल ए चा ओपनिंग स्टॉक आहे 1400, क्लोजिंग स्टॉक आहे 1000. मग 1400 प्लस 1000 अपॉन 2. कॅल्क्युलेशन करून 2400 छेद 2 आणि फायनल ॲव्हरेज स्टॉक मटेरियल ए चा आलेला आहे 1200 रुपये. मटेरियल ए चं कॅल्क्युलेशन केलं आपण, ओपनिंग स्टॉक अधिक क्लोजिंग स्टॉक छेद 2, 1400 अधिक 1000 छेद 2, 1200 रुपये मटेरियल ए चा ॲव्हरेज स्टॉक आलेला आहे. त्यानंतर मटेरियल बी चा पण ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट करून घ्यायचा. मटेरियल बी ओपनिंग स्टॉक 2000 रुपये, क्लोजिंग स्टॉक 2400 रुपये छेद 2. कॅल्क्युलेशन करून दोन्हींची बेरीज 4400 छेद 2. ॲव्हरेज स्टॉक मटेरियल बी चा आलेला आहे 2200 रुपये. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढलं ए आणि बी चं. त्यानंतर आपण ॲव्हरेज स्टॉक कॅल्क्युलेट केला मटेरियल ए आणि मटेरियल बी चा. आता आपण इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचं जे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये किमती टाकून कॅल्क्युलेशन करू. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम अपॉन ॲव्हरेज स्टॉक. आधी आपण ए चा रेशो काढू. ए चा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 23400 रुपये आणि ॲव्हरेज स्टॉक आहे 1200 रुपये. मग 23400 ला 1200 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 19.5. राउंडेड अप करून घ्या 19 टाइम्स. 19 टाइम्स 19 टाइम्स 19 टाइम्स. त्यानंतर मटेरियल बी चं कॅल्क्युलेशन करू आपण. बी चा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम आहे 3200 रुपये छेद ॲव्हरेज स्टॉक आहे 2200 रुपये. 2200 नी 3200 ला भाग द्या. उत्तर येतं 1.45. दॅट इज 1 टाइम्स. दॅट इज 1 टाइम्स. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण आधी टाइम्स मध्ये कॅल्क्युलेट केला मटेरियल ए चा आणि मटेरियल बी चा. ए चा आला 19.5. राउंडेड अप करून 19 टाइम घ्यायचं आणि मटेरियल बी चा 1.45 आलाय तर राउंडेड अप करून आपण 1 टाइम घेतला. आता डेज मध्ये काढायचंय. तर डेज मध्ये काढण्यासाठी तुमचा प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जे वर्ष दिलेलं आहे ते 19-20 आहे. 20 म्हणजे फेब्रुवारी महिना 20 मध्ये येतो. मग 2020 ला जर आपण 4 ने भाग दिला तर निश्चेष भाग जातो म्हणजे हे लीप इयर आहे. मग आपल्याला 366 दिवस घ्यावे लागतील फॉर्म्युल्यामध्ये. डेज मध्ये काढायचे आपल्याला. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. रेशो इन डेज. डेज मध्ये काढायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेज इज इक्वल टू नंबर ऑफ डेज ड्युरिंग द इयर अपॉन इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. मग आपण 366 दिवस घेणार. ए चा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आहे 19.5. 19.5च घ्यायचा. मग 366 ला 19.5 ने भाग द्यायचा. बरोबर येत आहेत 18.77 डेज. दॅट इज 19 डेज. आणि मटेरियल बी चे पण 366 दिवस घ्यायचे आणि त्याचा रेशो आलेला आहे 1.45. मग 1.45 ने भाग द्यायचा. कॅल्क्युलेशन करून उत्तर येत आहे 252.41 डेज म्हणजेच
252 डेज. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण डेज मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. लीप इयर असल्यामुळे आपण 365 च्या ऐवजी 366 दिवस घेतलेत. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण जो टाइम्स मध्ये काढलेला आहे तो मटेरियल ए चा आलेला आहे 19.5 म्हणजेच 19 टाइम्स आणि मटेरियल बी चा आलेला आहे 1.45 म्हणजेच 1 टाइम्स. आता 19 टाइम हे जास्त आहेत 1 टाइम पेक्षा, म्हणजेच मटेरियल ए जे आहे ते काय असणार आहे, फास्ट मुव्हिंग मटेरियल असणार आहे. किंवा डेजचा जर आपण विचार केला तर मटेरियल ए हे स्टॉक मध्ये फक्त 19 दिवस राहतं आणि मटेरियल बी जे आहे ते स्टॉक मध्ये 252 दिवस राहतं. मग जर ए फक्त 19 दिवस राहत असेल स्टॉक मध्ये तर ते काय आहे, फास्ट मुव्हिंग मटेरियल आहे. आणि जर स्लो मुव्हिंग विचारलं असतं तर आपण उत्तर बी असं दिलं असतं. म्हणून खालच्या ओळीवर घ्या. कन्क्लुजन, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो ऑफ मटेरियल ए 19 टाइम्स, material held in stock for 19 days. On other hand, inventory turnover ratio of material B 1 times, material held in stock for 252 days. So material A is fast moving material. So material A is fast moving material. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. ज्या वेळेला 2 प्रकारचं मटेरियल दिलं जाईल त्यावेळेला शक्यतो तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाईल, which material is slow moving, which material is fast moving, or on which material strict control is possible. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. मागच्या स्लाइड्स एकदा फक्त दाखवून घेते तुम्हाला. कन्क्लुजन लिहून घ्या अगोदर. ही आपली इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इन डेजची स्लाइड आहे. ही आपली कॉस्ट ऑफ मटेरियल ॲव्हरेज स्टॉक इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो टाइम्सची स्लाइड आहे. त्यानंतर ही ॲव्हरेज स्टॉक बी ची स्लाइड आहे. ही ॲव्हरेज स्टॉक ए ची स्लाइड आहे. ही कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची स्लाइड आहे आणि ही प्रॉब्लेमची आहे. प्रॉब्लेम घेतला आपण, त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर ॲव्हरेज स्टॉक मटेरियल ए आणि मटेरियल बी चा कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आपण टाइम्स मध्ये कॅल्क्युलेट केला, त्यानंतर डेज मध्ये कॅल्क्युलेट केला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, आणि लास्टला आपण नोट दिली. कन्क्लुजन, इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.